स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सन 2009 साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली। यामध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। त्यावेळी बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना पुढे करत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती। माढा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार हे विक्रमी मतांनी निवडून लोकसभेवर गेले होते। त्यावेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील असणाऱ्या प्रमुख शहरांचा विकास हा बारामतीच्या प्रमाणे करू, म्हणजेच माढ्याची बारामती करू असं आश्वासन माढा लोकसभा मतदारसंघामधील जनतेला दिलं होतं। त्यावेळी शरद पवार यांनी जाहीर सभांमधून माढा लोकसभा मतदारसंघाचा असलेला मागासपण दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं। परंतु शरद पवार हे निवडून गेल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा फिरकले नसल्याचं चित्र तयार झालं। शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधील दिग्गज नेते कार्यरत होते। त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, स्वर्गवासी गणपतराव देशमुख, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बबनदादा शिंदे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये विविध नेते कार्यरत होते। माढा लोकसभा मतदारसंघामधील विकास कामे मार्गी लागली होती। ती विकास कामेही शरद पवार यांच्या आशीर्वादाने मार्गी लागलं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं जात आहे। परंतु थेट खासदार म्हणून असलेला खासदार निधीतून शरद पवार यांनी कोणकोणत्या ठिकाणी निधी टाकला आणि त्यामधून नेमके काय काय करण्यात आले याबाबत काही स्पष्ट माहिती समोर येत नाही। संसद स्थानिक क्षेत्र विकास विभागाच्या सदस्यांवर संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघात करावयाच्या वार्षिक 5 कोटी रुपयांच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवण्याचा पर्याय आहे। राज्यसभा सदस्य राज्याच्या 1 किंवा अधिक जिल्ह्यातील कामांची शिफारस करू शकतात जिथून ते निवडून आले आहेत, परंतु लोकसभा सदस्यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघामधीलच कामांची शिफारस करता येते। शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निधीमधून कोणकोणती कामे झाली हे सांगणं सर्वसामान्य नागरिकांना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जमलंच असं नाही। त्यानंतर 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले। त्यानंतर त्यांनी माळशिरस मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघांमध्ये फारसं लक्ष दिलं नसल्याचं दिसून येत आहे। इतर विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातूनच खासदार म्हणून काम करत असताना विजयसिंह मोहिते पाटील कार्यरत राहिले होते। सन 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर शरद पवारांच्या वतीनं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध सर्वे सुद्धा केले असल्याची चर्चा सुरू होत्या। त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माढा आणि पवारांचा पाडा हा ट्रेंड व्हायरल झाला। त्यानंतर घरगुती कारण देत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे। सन 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली। त्यामध्ये ते बहुमताने विजयी झाले। माढा लोकसभा मतदारसंघामधील रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस असा निधी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणलाय। प्रत्येक निधी मंजूर झाल्यावर आणि त्याची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जात पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आणलेल्या निधीची माहिती जनतेसमोर दिली आहे। आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख किंवा अभयसिंह जगताप हे निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत। जर असा सामना झाला तर माढा लोकसभा मतदारसंघामधून नक्की कोणता उमेदवार निवडून जाईल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।